काकांच्या नेतृत्वाला जनतेची साथ. शरण पाटील नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बापूराव पाटील यांचा विशेष सत्कार. मुरुम, तारीख 17. शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता कैलासवासी काकांचे स्वप्न साकार करण्याकरता बापूराव काकांनी जनतेच्या प्रेमापोटी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. कैलासवासी काकांनी अनेक वर्षे नगरपालिकेचे नेतृत्व केले. तीच परंपरा पुढे नेत नगराध्यक्ष पदाचा राजकीय वारसा पुढे बापूराव पाटलांच्या रूपाने लाभला. त्यामुळे शहराच्या राजकारणात माधवराव पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवण्याचे सामर्थ्य काकामध्ये आहे. मुरुमच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या पाटील परिवाराला नागरिकांनी नेहमीच साथ दिली आहे. काकांच्या नेतृत्वाला जनतेची साथ मिळाल्याचे युवा नेते शरण पाटील यांनी प्रतिपादन केले. नूतन प्राथमिक प्रशालेत आयोजित सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मुरुम पालिकेच्या नगराध्यक्षपदी बापूराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल शनिवारी तारीख 17 रोजी त्यांचा फेटा बांधून श्रीरामाची प्रतिमा, शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन प्रशालेचे मुख्याध्यापक राजशेखर कोरे होते. यावेळी युवा नेते शरण पाटील, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, संचालक राजेंद्र भोसगे, गटनेते गणेश अंबर, नगरसेवक अमर भोसगे, गौसेख, रूपचंद गायकवाड, सूर्यकांत जाधव, श्रीराम कुलकर्णी आदी नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी मुख्याध्यापक इरफान मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप राजशेखर कोरे यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळीराम गंगणे यांनी केले. सूत्रसंचालन उल्हास भुरपुरे तर आभार प्रेमनाथ आपचे यांनी मानले. शहर व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.